बाहेरगावी असलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट 2-3 दिवसांमध्ये द्या. त्यांना सांगा गाड्या करा. त्यासाठी जे काही लागतं ते त्यांना फोन पे करा. ते दिवाळीसाठी येत असले तरी त्यांना सांगा येण्या जाण्याचं जे काही लागतं ते आम्हाला सांगा. हे विधान करतानाचा कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर या विधानाबद्दल बांगरांनी 24 तासांच्या आत स्पष्टीकरण द्यावं अशी नोटीस त्यांना निवडणूक आयोगानं पाठवल्याची बातमी आली. त्यानंतर संतोष बांगर यांनी स्पष्टीकरण दिल्याची बातमी आली. ते स्पष्टीकरण काय होतं तर ते म्हणाले, तो व्हिडिओ माझाच आहे, पण एडिट करून आवाज लावलेला दिसतो. फोन पेचा अर्थ मला माहित नाही, गुगल पे सुद्धा मला माहित नाही. हा व्हिडिओ व्हायरल होण्याआधी बांगर यांनी आपण 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं जाहीर केलं होतं. आधी स्वतःला निष्ठेचा नांगर म्हणवून घेतल्याबद्दल आणि आता फोन पेच्या वक्तव्यावरून वादात सापडलेल्या संतोष बांगर यांच्या कळमनुरी मतदारसंघातलं गणित नेमकं काय आहे? इथं बांगर ट्रॅप मध्ये अडकणार की पुन्हा बॉस ठरणार? मतदारसंघातलं समीकरण जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. 2017 मध्ये मिळालेला जिल्हा प्रमुख पदावरून त्यांनी 2 वर्षात आमदारकीपर्यंत मजल मारली. त्यानंतर त्यांनी कामाच्या माध्यमातून मतदारसंघात संपर्क वाढवला. त्यांच्या कामाचा पॅटर्न मात्र कायम चर्चेचा विषय ठरला. सरकारची मदत मिळवण्यासाठी आपली मदत पोहोचवायचा प्रयत्न ते कायम करत राहिले. कोविड काळात त्यांनी स्वतःची 50 लाखांची एफडी मोडून लोकांना मदत केल्याची बरीच चर्चा झाली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीवेळीही त्यांनी थेट लोकांपर्यंत जाऊन मदत केली होती. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या कामाच्या पद्धतीमधून मतदारांना भावनिक साथ घालायची एकही संधी बांगर सोडत नाहीत, असं स्थानिक पत्रकार सांगतात. अधिकाऱ्यांसोबत त्यांची आक्रमक वागणूक ही अनेकदा वादाचा विषय ठरली आहे. पण सोबतच कावड यात्रा आणि इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून हिंदुत्वाची लाईन मोठी करणंही बांगर यांनी जमवलंय. थोडक्यात लोकांसाठी धावून जाणं आणि सतत चर्चेत राहणं हाच बांगर यांचा आपल्या भोवती वलय वाढवण्याचा पॅटर्न आहे. सध्या तरी कळमनुरीमध्ये महायुतीकडून संतोष बांगर हे एकमेव इच्छुक असल्याचं सांगण्यात येतं. माजी आमदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष गजानन घुगे इच्छुक असल्याची चर्चा झाली असली तरी त्यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. सध्या तरी महायुतीतून बांगरांना स्पर्धक नसल्याचं चित्र असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. मागच्या निवडणुकीवेळीही बांगर यांनी घुगेंना आपल्या बाजूनं वळवून घेतलं होतं. आता महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर संतोष बांगर शिंदे गटात गेल्यानंतर ठाकरे गटात झालेली पोकळी पाहून मागच्या निवडणुकीला बांगर यांच्या विरोधात लढलेले काँग्रेसचे संतोष टारफे आणि वंचितचे अजित मगर या दोघांनीही ठाकरे गटात प्रवेश केला. या दोघांनाही उमेदवारीची आशा आहे. डॉक्टर असलेले संतोष टारफे हे काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे जावई आहेत. त्यांनी हिंगोली जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कामही केले. त्यामुळे त्यांचा ग्राउंडवर चांगला संपर्क आहे. आदिवासी युवक कल्याण संघटनेच्या माध्यमातून काम केल्यानं त्यांचा आदिवासी मतदारांमध्येही चांगला कनेक्ट आहे. कळमनुरीत 50,000 पेक्षा जास्त आदिवासी मतदार असल्याचं सांगण्यात येतं. याच पॉकेटच्या आधारावर टारफे यांनी 2014ला बाजी मारली होती. त्यावेळी त्यांना काँग्रेसचे माजी आमदार राजीव सातव यांची साथ मिळाली होती. यंदाही जर टारफे रिंगणात असतील तर प्रज्ञा सातव त्यांची मदत करू शकतील, ज्यामुळे मवियात काँग्रेस आणि ठाकरे गट ही बेरीज पक्की बसेल. आता दुसऱ्या बाजूला आहेत अजित मगर. मगर सुद्धा हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात चांगलेच ऍक्टिव्ह आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून जिल्हा परिषदेवर निवडून जायची कामगिरी केली होती. मगर सुद्धा ग्राउंडवर जाऊन काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. मतदारसंघात खास करून शेतकऱ्यांशी त्यांचा चांगला कनेक्ट आहे. सोबतच मराठा समाजातून येत असल्यानं जातीय समीकरणही मगर चांगल्या प्रकारे जोडून घेऊ शकतात, अशी ही चर्चा आहे. पण मगर यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसची भूमिका काय असणार हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. या मतदारसंघात 2019ला वंचितनं दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. पण या मतांमध्ये मगर यांचा वैयक्तिक वाटा जास्त असल्याची चर्चा झाली. पण आता टारफे आणि मगर या दोघांमध्ये तिकिटासाठी चुरस आहे. दोघांपैकी एकाला तिकीट मिळालं तर दुसरा नाराज होण्याची आणि बंडखोरी होण्याची शक्यता असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. जर मगर यांना ठाकरे गटाकडून तिकीट मिळालं तर टारफे वंचितकडे जाणार का, अशी ही चर्चा आहे. 2009 मध्ये त्यांनी बहुजन समाज पक्षाकडून निवडणूक लढली होती. त्यामुळे जर ठाकरे गटाला अंतर्गत नाराजी रोखता आली नाही तर त्याचा फायदा निश्चितपणे संतोष बांगर यांना होऊ शकतो. कळमनुरीमधली जातीय समीकरणं बघायची झाली तर इथं आदिवासी, वंजारी, हटकर आणि बंजारा समाजाची मोठी संख्या आहे. तर मराठा समाजाचं मोठं प्राबल्य नसल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. मराठवाड्यात मराठा आंदोलनाचा प्रश्न ऐरणीवर असला तरी मराठा विरुद्ध ओबीसी असं ध्रुवीकरण झाल्यास संतोष बांगर यांना एक गठ्ठा ओबीसी मतांचा फायदा होऊ शकतो, असंही सांगितलं जातं.
जातीय समीकरणांच्या पलीकडे बांगर यांनी मदतीचा पॅटर्न वापरून वाढवलेलं प्रस्थ हे त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतं. संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुरुवातीला बंडखोर आमदारांना विरोध केला होता. निष्ठेचा नांगर संतोष बांगर असा प्रचार स्वतःबद्दल केला होता. पण त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि कळमनुरीमधून त्यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यांच्यावर असलेली नाराजी तेव्हापासूनच चर्चेत आली होती. त्यांनी मुंबईत केलेलं शक्ती प्रदर्शन आणि ठाकरेंना अप्रत्यक्ष दिलेलं आव्हान यामुळे ठाकरे गटानंही त्यांच्या भोवती ट्रॅप आखण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय. त्यामुळं या नाराजीला तोंड देणं हे बांगर यांच्या पुढचं मुख्य आव्हान असणार आहे. मागच्या निवडणुकीत काँग्रेस, वंचित आणि शिवसेना अशी तिहेरी लढत झाल्यानं बांगर यांचा विजय सोपा झाला होता. यंदाही तेच उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळं दुहेरी लढत झाली. ठाकरे गट आणि सातव गट हे समीकरण जुळलं तर बांगर यांना आव्हान निर्माण होऊ शकतं. पण जर टारफे आणि मगर यांच्यामुळे तिरंगी लढत झाली तर मतविभाजन आणि मदत पॅटर्नच्या जोरावर संतोष बांगर कळमनुरीत बॉस ठरू शकतात. तुम्हाला काय वाटतं? वक्तव्यामुळे तयार झालेली इमेज आणि निष्ठेच्या मुद्द्यावर ठाकरे गट बांगर यांच्या भोवती ट्रॅप लावू शकेल का? की बांगर दुरंगी लढतीतही डाव साधू शकतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.